नमस्कार, सोलापूर सवेरा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सोलापूर शहरात आज रविवारी एक धक्कादायक घटना घडली. ते म्हणजे 70 फूट रोडवर एका तरुणाचा धारदार शस्त्राने भर दिवसा खून करण्यात आला. जर आपण पाहिलात तर सध्या आपण ज्या ठिकाणी त्या तरुणाचा खून झालेला आहे त्या ठिकाणी आले आहोत आणि आपण मागं पाहू शकतात की हाच तो ठिकाण आहे आणि याच ठिकाणी त्या तरुणाचा खून करण्यात आला. ते जे गाडी आपल्याला पाहायला मिळते टू व्हीलर, ते गाडीवरून जेव्हा हा तरुण या ठिकाणी आला, या ठिकाणी अचानक 6 जणांनी त्यांच्यावर हल्ला चढवला आणि काठ्याने आणि सत्तूरने त्यांच्यावर सपासप वार केले. इतकंच नव्हे तर या ठिकाणी जे आहे मोठा दगड घालून त्याचा देखील खून करण्यात आला. जर आपण या ठिकाणी पाहिलात तर जे आजूबाजूचं जे परिसर आहे, हा परिसरात सध्या जे आहे भीतीचे वातावरण आहे आणि संपूर्ण जे दुकाने आहेत ते दुकाने देखील बंद करण्यात आलेले आहे. जर आपण या ठिकाणी पाहिलं तर एकेरी रस्ता चालू करण्यात आलेला आहे आणि सदर हा रस्ता देखील बॅरिकेड लावून बंद करण्यात आलेला आहे. घटनास्थळी जर आपण पाहिलं तर हा दृश्य एकदम विचलित करणारा आहे आणि या ठिकाणी जे घटना घडलेली आहे अत्यंत धक्कादायक ही घटना घडलेली आहे. आपण सदर घटनेचे दृश्य देखील आपल्याला दाखवू शकत नाही असे या ठिकाणी दृश्य आहे. इतकंच नव्हे तर मागं आपण पाहिलात तर पोलीस देखील दाखल झालेले आहेत आणि जळोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांनी देखील घटनास्थळी भेट दिलेली आहे. सदर मृतदेह सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे. सदर या ठिकाणी जर आपण पाहिलात तर फॉरेन्सिक टीम देखील या ठिकाणी दाखल झालेली आहे. सदर हा भाग आहे, हा जो परिसर आहे ते देखील सील करण्यात आलेला आहे. ज्या तरुणाचा खून झाला त्या तरुणाचा गॉगल आणि त्याचे चप्पल देखील याच ठिकाणी पडलेले आहेत. पोलीस सूत्रांनुसार 6 आरोपींना अटक देखील करण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे. याबाबत आणखीन काही अपडेट आपल्याला देत राहू. आपण पाहत राहा सोलापूर सवेरा न्यूजसाठी. मी साकिब शेख, सोलापूर. Now and press the bell icon. Never miss a